मराठमोळ्या दहीहंडीतल्या तरुणांना आपण सर मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्री राम. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की. या ठिकाणी उपस्थित आपले लाडके आणि लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सुर्वेजी, त्याचप्रमाणे प्रवीण दरेकरजी, सर्व मान्यवर राज आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व गोविंदा पथकातील गोविंदा भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला या ठिकाणी जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आणि प्रत्येक गोविंदाचा विमा हा आपल्या सरकारने या ठिकाणी काढलेला आहे. त्यामुळे कोणी जखमी होऊच नये, पण झालं तर त्याला वाऱ्यावर सोडणारं आपलं सरकार नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने सगळ्या गोविंदा पथकांची काळजी ही या ठिकाणी घेतली आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला गोपाल काल्याच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण शिकवलेलं आहे. समाज एक आहेत, आम्ही सगळे एक आहोत, आमच्यामध्ये कुठला भेद नाही. आणि म्हणून जरी हंडी एक जण फोडतो तरी काला सर्वांनी वाटून खायचा असतो, हे या काल्याचं तत्व या ठिकाणी आहे. आणि म्हणून ही जी प्रेमाची शिकवण, ही जी कर्माची शिकवण प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला दिलेली आहे, त्या शिकवणी अनुरूप आपण हा सण या ठिकाणी साजरा करतो. मी प्रकाशदादांचं मनापासून अभिनंदन करेन की दरवर्षी प्रचंड मोठा उत्सव या ठिकाणी ते साजरा करतात. आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या महिलांचं मुलींचं पथक हे मोठ्या प्रमाणात सगळ्या मुंबईमध्ये आणि इथे देखील मला पाहायला मिळत आहे. हिरकणी पथकाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आपल्या हस्ते महिलांची सुरक्षा व्हावी हा आपला सर्वांचा, तुमच्या युती सरकारचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आम्ही तिथे अंडी लावली आहे. महिलांच्या सुरक्षेची अंडी आज आपण इथून फोडून जायचं आहे आणि प्रत्येक महिलेला सुरक्षा देण्याचं काम आमचा सरकार, त्यातला जिम्मेदार असेल, त्याची सुरक्षा पुरवण्याचं काम आमचं सरकार करेल. महिलांनी अजिबात घाबरून जायचं नाही. सरकार तर आहेच, पण आमचे जेवढे साथीदार आहेत, आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा तुमच्या पाठी खंबीरपणे महिलांच्या पाठी उभे राहतील. तुमची छेड कुणी काढली तुम्ही आम्हाला सांगा, नंतर आपण पोलीस स्टेशनला जाऊया. चिंता करायची गरज, आमचं युती सरकार तुमच्या पाठीशी आहे. देवेंद्र फडणवीस, कारण आपण एका परिवारातले आहोत, सगळेजण एका कुटुंबातले आहोत, अशी भावना माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच एक सीएम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर, मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि म्हणून ॲक्सेसिबिलिटी, सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी महत्त्वाची असते. आणि असं आपण काम पुढे करू, या राज्याला पुढे घेऊन जाऊ, सण उत्सव आपले साजरे करू. आता गणपती येईल, तो देखील जोरात करायचा ना आपल्याला.
गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. पुढे नवरात्री येईल, मग दसरा येईल, मग दिवाळी येईल. हे सगळे सण असेच उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण साजरे करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तुमच्यासारखं नेतृत्व आम्हाला लाभलं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आपण या ठिकाणी करताय. तर महाराष्ट्राची ही संस्कृती टिकवणं जोपासण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. तर एक महाराष्ट्राची लेख या व्यासपीठावर उपस्थित आहे. तर आपल्या शुभ हस्ते तिचा सन्मान व्हावा अशी या ठिकाणी व्यक्त केले होते. गौतमी पाटील, महाराष्ट्राची लोककला जोपासणारी ही महाराष्ट्राची लेख, तिचा या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते सन्मान व्हावा. जनांसाठी राबतो, आम्ही संस्कृती लागल्या टिकवतो, बनून आम्ही संस्कृती जपतो, आणि हा वारसा संकटात